उद्या निर्णयाची गुढी उभारणार। काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारीचा विश्वास, तर महाविकास आघाडीत बिघाडी नाही, राऊतांचं स्पष्टीकरण। सांगलीची जागा काँग्रेसचीच, बाळासाहेब थोरात यांचा दावा। ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी सुरू। ईडीला संपूर्ण सहकार्य करणार, कीर्तीकरांचं वक्तव्य। खिचडी चोराला आज समन्स। अमोल कीर्तीकरांवर संजय निरुपमांचा हल्लाबोल, तर संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग। राऊतांनी मुलीच्या नावानं चेकद्वारे लाच घेतल्याचाही गंभीर आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर। भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर। विदर्भातील वर्धा, भंडारा आणि नागपूरमध्ये सभा। नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडनं पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू। संघाकडनंही उमेदवारांसाठी चाचपणी, विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपूरमध्ये घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, सदिच्छा भेट असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा। रोहिणी खडसे आज शरद पवारांना पुण्यात भेटणार। रावेर मतदारसंघाबाबत पुण्यामध्ये अंतिम बैठक। रावेरमधनं उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता। मुंबईचा पाणीसाठा 27%वर, तर राज्यातील धरणातला पाणीसाठा 35.88%वर। जून अखेरपर्यंत जेमतेम पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या के कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला। राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय। बीएससीच्या मार्केट कॅपनं गाठला उच्चांक। पहिल्यांदा 400 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार। 9 महिन्यांच्या कालावधीत 100 लाख कोटींचा गाठला टप्पा। गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याला नवी झळाळी। जळगावात सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा 73,200 रुपयांवर। चांदीनेही ओलांडला 85,000 रुपयांचा टप्पा। सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रा। खंडोबाची पालखी दुपारी गडावरनं करनदीकडे मार्गस्थ होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।